आहे 19 डिसेंबर आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार। मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारी एक सेवा करायची आहे आणि ज्यांना पिरियड असतील, विटाळ सुतक असेल त्यांनी ही सेवा पुढच्या गुरुवारी जे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालते। कोणी ही सेवा तुम्ही करू शकता, असं नाही की मॅरिड महिलांनीच ह्या सेवा करायच्या। जी कुमारिका मुलगी असेल तिने देखील ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। तर उद्या आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे महालक्ष्मीच्या मूर्तीवरती। तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती, फोटो, श्रीयंत्र किंवा तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तर मग तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता। सुपारी जी आपण लाल सुपारी पूजेची असते ती माता लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। कुंकुमार्चन करताना कमला मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। माता लक्ष्मीला कुंकू, लवंग, कवड्या आणि गोमती चक्र ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्थावर राहण्यासाठी आपण ह्या सेवा आवर्जून करायला हवा। तर मागच्या गुरुवारी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता। तर मागच्या गुरुवारी ज्यांच्याकडून लवंगाची सेवा झाली नाही त्यांनी या गुरुवारी केली तरी सुद्धा चालते किंवा या गुरुवारी जरी नाही झाली तर पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही ती सेवा करू शकता। मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला होता की माता लक्ष्मीचं लवंगाची सेवा कशी करायची आहे, तर तशा पद्धतीने तुम्ही सेवाही करू शकता। होतं की काही अडचणी जर आपल्या जीवनामध्ये असतील तर ह्या सेवा केल्यामुळे नक्कीच आपल्या अडचणी दूर व्हायला सुरुवात होते। म्हणजे असं नाही की आपण ही सेवा केलं तर खूप पैसे आपल्याजवळ येतील, खूप धनसंपत्ती आपल्याजवळ येतील, असं नाही। परंतु आपल्याजवळ जे काही आहे, देवाने जे काही आपल्याला चांगलं दिलेलं आहे, देवाने सगळं आपल्याला चांगलंच दिलेलं आहे, दुसऱ्यांच्यापेक्षा आपल्याजवळ ते चांगलंच असते। तर ते स्थिर स्थावर राहण्यासाठी, अष्टलक्ष्मी आपल्या घरात राहण्यासाठी या सगळ्या सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे लक्ष्मी फक्त काही संपत्ती असंच नसते, लक्ष्मी अष्टलक्ष्मी स्वरूपामध्ये असते। धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, समाधान लक्ष्मी, आपलं जे समाधान असते, आध्यात्मिक लक्ष्मी, या सगळ्या ज्या लक्ष्मी असतात त्या आपल्याजवळ असणे देखील खूप गरजेचं असते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, तिचा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी करता राहावा। छोट्या छोट्या सेवा करायच्या असतात आणि ह्या सेवा जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये मदत होते। ज्या काही अडचणी आहेत, काही आर्थिक प्रॉब्लेम जरी असतील किंवा दुसऱ्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर व्हायला सुरुवात होते। त्यामुळे आपण आपल्याच्याने जेवढं शक्य होते आपला संसार, प्रपंच सांभाळून तेवढ्या सेवा आपण आवर्जून करायला हव्यात। उद्या गुरुवारी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते। तर उद्या आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता। म्हणजे अनेक जणी आता सकाळी पूजेची मांडणी करतात, तर तुम्ही सकाळी देखील कुंकुमार्चन करून घेऊ शकता किंवा संध्याकाळी जर तुम्ही पूजेची मांडणी करत असाल त्या अगोदर देखील तुम्ही कुंकुमार्चन करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पूजेची मांडणी करायची आहे। म्हणजे आता भरपूर जणी वर्किंग आहेत त्या सकाळी करून जातात किंवा मग ज्या हाऊसवाईफ आहे किंवा ऑफिसमधून आल्याच्यानंतर देखील अनेक जणी पूजा करतात, तर तशी देखील तुम्ही सेवाही करू शकता। तर कुंकुमार्चन अगोदर सांगते तुम्हाला फोटोला कसं करायचं आहे। तर फोटोला तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर कुंकू घ्यायचं आहे। कुंकू हे कधीही कुंकू कसं घ्यायचं आहे की कुंकू हे हळदीचंच असावं, म्हणजे कलरचं कुंकू आपल्याला घ्यायचं नाही आणि कुंकू घ्यायचं आहे आणि ते कुंकू जे आहे ते फोटो जर असेल तुमच्याकडे तर फोटोपासून सुरुवात करायची आहे आणि वरती टाकायचं आहे। म्हणजे पायापासून सुरुवात करायचं आहे आणि वरती टाकायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे, कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। मंत्र मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देऊन टाकेल। तर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तुमच्याकडे जर का मूर्ती असेल तर मूर्तीवरती देखील तुम्ही असाच मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे। देवीच्या पायापासून सुरुवात करायची आहे आणि डोक्यापर्यंत येऊन आपल्याला मूर्तीवरती टाकून द्यायचं आहे। म्हणजे एक प्रकारचं आपल्याला कुंकाने स्नानच घालायचं आहे। कुंकुमार्चन करणे म्हणजे काय, कुंकाने स्नान घालणे। श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती देखील आपल्याला असंच करायचं आहे। कुंकुमार्चन तुम्ही 11 वेळेस किंवा 21 वेळेस किंवा 51 वेळेस किंवा तुमच्याच्याने शक्य झालं तर तुम्ही 108 वेळेस देखील करू शकता। या प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तुमच्याच्याने जेवढ्या वेळेस शक्य झालं तेवढ्या वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे। तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही सुपारीवरती देखील लक्ष्मी स्वरूप मांडून तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता। आणि हे जे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते तुम्ही एका बॉटलमध्ये नंतर भरून ठेवायचं आहे, स्टोअर करायचं आहे। 5-10 मिनिटं तुम्ही ते कुंकू तसंच राहू द्या आणि त्यानंतर ते कुंकू तुम्ही एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा आणि रोज
तुम्ही तुमची देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्ही हे कुंकू कपाळी लावू शकता. म्हणजे घरातले कुणीही असो, स्त्री पुरुष मुलगा मुलगी कुणीही हे कुंकू लावू शकते. मुले जर का कॉलेजमध्ये जाणार असतील तर त्यांना देखील तुम्ही हे कुंकू लावून देऊ शकता. छोटे असतील त्यांना देखील तुम्ही हे कुंकू लावून देऊ शकता. कारण हे कुंकू एवढं सात्विक तयार होते, यामध्ये सात्विक लहरी निर्माण होतात. आपण जो मंत्र जप करत असतो त्यावरती त्या मंत्राचा प्रभाव पडतो. त्यामुळे हे कुंकू तुम्ही काही शुभ काम करायला जात असेल तेव्हा देखील लावू शकता. आणि तसं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील तुम्ही हा कुंकाचा वापर करू शकता. आणि उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम तुमच्याच्याने घेणं, म्हणजे तुम्हाला येत असेल तर तुम्ही उद्या आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा, वाचन करा. ते जर होत नसेल तर मग तुम्ही यूट्यूबवरती लावून तुम्ही ऐकू देखील शकता. श्रवण करण्याने देखील तेवढीच आपल्याला फलश्रुती मिळते जेवढे आपण वाचन करत असतो. आणि माता लक्ष्मी जर का असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये स्थिर राहावी तर आपल्याला त्या अगोदर भगवान श्रीहरी विष्णूची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की जिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच, ती कधीच त्या घरातून काढता पाय घेत नाही. त्यामुळे तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूची अगोदर सेवा करा, म्हणजे माता लक्ष्मी आपसुकच त्यामागे येईल. तर त्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा, कुंकुमार्चन करण्याचा प्रयत्न करा. कुंकुमार्चन करायला देखील काहीही वेळ लागत नाही आणि विष्णू सहस्त्रनाम आपल्याला ऐकायला किंवा वाचन करायला देखील काहीच वेळ लागत नाही. तर उद्या तुम्ही आवर्जून ह्या सेवा करा. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा आहे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेच्यासाठी. त्यामुळे उद्या 3रा गुरुवार आहे, तुम्ही ह्या सेवा करा. 3ऱ्या गुरुवारी जर तुम्हाला नाही जमलं, काही अडचण असेल, पिरियड सुतक विटाळ जर असेल मग तुम्ही 4थ्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. आणि उद्यापन आपल्याला 4थ्याच गुरुवारी करायचं आहे, जरी एकादशी असली तरी सुद्धा. आणि यावरचा देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही सुवासिनींना जेवू घालत असाल तर मग तुम्ही उद्यापन कधी करायचं याबद्दलचा देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता. तर या प्रकारे उद्या आपल्याला गुरुवारची सेवा करायची आहे आणि सेवा आवर्जून करा. म्हणजे कसं होते, आपण जर का सेवा करत राहिलं तर आपलं मन देखील अत्यंत प्रसन्न होते आणि खूप सुंदर सेवा आपल्याकडून माता लक्ष्मी करून घेते. खूप सुंदर सेवा केल्याच्या नंतर आपल्या मनाला देखील खूप छान वाटते, खूप सुंदर सेवा ही होते. तर तुम्ही उद्या आवर्जून ही सेवा करा. माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करा, कारण माता लक्ष्मीला कुंकू खूप प्रिय आहे. तुम्हाला जर कमलात्मक मंत्र म्हणायला जमलं नाही तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत देखील कुंकुमार्चन करू शकता. कमलात्मक मंत्र आता खूप जणांना पहिल्यांदाच जर तुम्ही म्हणत असाल तर मग येणार नाही, थोडा मोठा आहे किंवा थोडासा सराव केल्याच्या नंतर तो येऊ देखील शकतो. परंतु तुम्हाला जर जमलाच नाही तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. मग कुंकुमार्चन तसंच करायचं आहे, 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 51 वेळेस किंवा 108 वेळेस देखील तुम्ही करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.